एका छोट्या गावातून मोठी स्वप्न घेऊन निघालेला मुलगा आज पहिल्यांदाच जर्मनीच्या प्रवासाला निघालो होतो. लहानपणापासून गावात वाढलेलो, पण मनात नेहमीच काहीतरी मोठं करण्याची जिद्द. पॅकिंग करताना एक्साइटमेंट होतंच, पण आईवडिलांच्या डोळ्यातला अभिमान पाहून हा प्रवास आणखी खास वाटू लागला. त्यांचे आशीर्वाद घेताना एकच भावना होती, छोट्या गावातून सुरू झालेला हा प्रवास आकाशापर्यंत पोहोचतोय. घरातून बाहेर पडताना मन भरून आलं, कारण हे फक्त जर्मनीला जाणं नव्हतं, तर माझ्या स्वप्नांना नवी उंच भरारी देण्याची सुरुवात होती. हॅलो गाईज, सो आम्ही निघालोय मुंबईच्या दिशेने. फ्लाईट आहे रात्री 2:45 वाजता. सो फायनली खूप म्हणजे काल रात्री 11 वाजेपर्यंत आम्ही वेब चेक इन करत होतो. फर्स्ट इंटरनॅशनल फ्लाईट. सो आय एम एक्साइटेड. हा एक्सपेडिशन कसा असेल आणि काय एक्सपिरियन्सेस देते, खूप काही शिकायला मिळेल. कारण की डोमेस्टिक ट्रॅव्हल केलंय, बट फर्स्ट टाइम पासपोर्ट लागेल एअरपोर्टवर. जर्मनीला जाणार आहे, पण त्याच्यानंतर जे आहे ते माझे बकेट लिस्ट मध्ये होतं आणि ते पण खूप एक्साइटिंग कंट्री आहे जिथे आम्ही जाणार आहेत. सो स्टे ट्यून, इट्स अ सरप्राईज. मी आहे आता मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल 2ला. तर माझ्या हातामध्ये आहे पासपोर्ट. आता वाजले आहेत रात्रीचे 12:15. सो 12:20. सो माय फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप अँड दॅट्स टू जर्मनी. सो शेंजन विजावरती फ्लाय करतो आहे. फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता जेव्हा मी एअरपोर्टमध्ये आलो. सो तेव्हा डोमेस्टिक जर ट्रॅव्हल करत असाल तर फक्त तुम्हाला आयडेंटिटी प्रूफ हे आधार कार्ड द्यावं लागते. बट आणि इंटरनॅशनली ट्रॅव्हल करत असाल तर तुम्हाला पासपोर्ट ॲज अ प्रूफ तुम्हाला दाखवावं लागतं. सो मग तिथून आम्ही आत आलो, नंतरून बॅगेज ड्रॉप केली. आम्ही इकॉनॉमी क्लासमध्ये ट्रॅव्हल करतो, विच इज अ प्रेफर्ड झोन लुफ्तांजा एअरलाईन्समध्ये. सो आधी फर्स्ट जो सेक्शन असतो तो बिझनेस क्लास, देन प्रीमियम इकॉनॉमी अँड प्रेफर्ड झोन, आणि त्याच्या मागे इकॉनॉमी. सो त्याचा फायदा असा असतो की बा तुम्ही लवकर फ्लाईटमधनं बाहेर जाऊ शकाल. सो हा एक फायदा आहे प्रेफर्ड झोनचा. आणि सेकंड थिंग इज की त्याचं अलाउबल जे काही बॅगेज आहे, तर फर्स्ट बॅग दॅट इज अ चेक इन बॅग विच इज हॅविंग अ अलाउबल वेट ऑफ 23 kg. आणि कॅबिन बॅग आहे ते 8 kg. आणि तुमची जर सॅक असेल तर त्याचं डायमेन्शन्स आहे, तर तुम्ही लुफ्तांजाच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही चेक करू शकाल. फॉर इकॉनॉमी क्लास वेगवेगळ्या क्लाससाठी वेगवेगळं अलाउबल बॅगेज लिमिट आहे. पासपोर्टमध्ये मेन गोष्ट असते जी की मला पण माहिती नव्हती आधी, फक्त विजा व्हॅलिड फ्रॉम टिल वॉट डेट. बट द मेन थिंग इज हाऊ मेनी डेज यू आर स्टेईंग इन द शेंझेन कंट्री ऑन दिस विजा. सो ते नंबर ऑफ डेज त्याच्या समोरच असते सेक्शनमध्ये पासपोर्टच्या. सो ते फार महत्त्वाचं आहे. त्याच्या बेसिसवरतीच तुमचं बोर्डिंग होईल आणि इमिग्रेशन तुम्ही पास व्हाल. सो दिस इज द अपडेट टिल दिस टाईम. सो गाईज, आता बोर्डिंग स्टार्ट झालेलं आहे. माझ्या मागे आहे गेट नंबर 73. काही प्री रिक्विजिट असतात बाहेरच्या देशामध्ये जाण्यासाठी, जसं की जर आपले इंडियन कार्ड्स वगैरे ॲक्टिवेट ठेवायचं असेल तर मी तर जिओ वापरतो. सो त्याच्यामुळे मी इंटरनॅशनल रोमिंगचा रिचार्ज टाकलेला आहे, विच कॉस्ट अराउंड 1500. तर त्याच्यामध्ये तुम्हाला 100 मिनटं इनकमिंग आणि 100 मिनटं आउटगोईंग आणि अराउंड 1 ते 2 GB तुम्हाला नेट मिळतं. आय रेकमेंड की बाबा फक्त हे तुम्ही इमर्जन्सीसाठी ठेवायचं. तुम्ही ज्या आता फॉर एक्झाम्पल आम्ही जर्मनी चाललो आहे किंवा कुठल्याही युरोपियन स्टेट कंट्रीमध्ये तुम्ही जात असाल तर तुम्हाला एरालो AIRALO एक ॲप आहे. त्याचे फक्त डेटाचे पॅक्स तुम्ही ई सिम म्हणून तुम्ही करू शकाल. सो तुम्ही त्या ॲप जर डाउनलोड केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की वेदर युअर फोन इज एलिजिबल फॉर दॅट ऑर नॉट. माझा फोन आहे, सो मी ते करून ठेवलं आहे. सो तिथं गेल्यानंतरून जर्मनीला जेव्हा फ्रँकफर्टला आम्ही लँड करणार, सो एअरपोर्टचं वायफाय घेऊन ते ॲक्टिवेट करणार. 6 GBचं अराउंड $34 पर्यंत आहे. जर तुम्ही अजून दुसऱ्या कंट्रीमध्ये जात असाल विच इज युरोपमध्येच, युरोपियन कंट्री, सो तुम्ही युरोप रिजन तिथे सिलेक्ट करायचं. आणि जर तुम्हाला स्पेसिफिक एका कंट्रीसाठी जायचं असेल तर तिथं तुम्हाला युरोपचे सगळे कंट्रीज
असतात. सो जर तुम्ही युरोप रिजन जर सिलेक्ट केला तर तुम्हाला 45+ कंट्रीजमध्ये एअर अलाव चालेल. एक नोमॅड म्हणून पण आहे, ChatGPTवरती टाकलं होतं, तो त्याने एअर अलाव सांगितलं. सो जर तुम्हाला 7 दिवसासाठी असेल तर 5 GB, जर तुम्ही हायली डेटा यूज करत असाल तर 10 GB इज सफिशियंट फॉर दॅट. आणि मग आम्ही एअरपोर्टवर एंटर केल्यानंतरून सर्व इमिग्रेशनचं स्टॅम्प वगैरे आम्हाला दिलं तर, आणि काही क्वेश्चन्स त्यांनी विचारले की बाबा कुठे चाललात, तर तू कशासाठी चालला आहे, म्हटलं ऑन अ बिझनेस ट्रिप, आणि कुठल्या कंपनीमध्ये काम करतात, तर तुमची कंपनी काय मॅन्युफॅक्चर करते. सो एवढ्या सगळ्या क्वेश्चन्स त्यांनी विचारले आणि स्टॅम्प दिला. सो आता मी जिथं उभा आहे, सो बेसिकली आय एम नॉट इन इंडिया राईट नाव. आता मी लॉन्जमध्ये गेलो होतो, इंटरनॅशनल क्रेडिट कार्ड्स. सो त्याच्या बेसिसवरती तुम्हाला काही ऑफर्स असतात, तर 2 रुपयामध्ये तुम्ही एन्जॉय करू शकाल तिथलं फूड. सो सर्व प्रकारचं होतं, त्याचे फ्रूट ज्यूस होते, नंतरून काही फ्रूट्स होते कट केलेले, नंतरून पोळी भाजी पण होती. सो तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करू शकता. कॉफी पण होती. सो मी सर्व थोडं थोडं खाल्लं, आणि सो वेटिंग फॉर द बोर्डिंग नाव. सो आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला फ्लाईट दाखवतो आतून कसं आहे, प्रेफर्ड झोन कसं आहे. Just we landed at Frankfurt. बसमध्ये बसूया. दिस वॉज आवर एअरक्राफ्ट. याच्यात आम्ही आलो. हवा किती छान आहे ना, फ्रेश आहे एकदम ना. फ्रेश आहे. असं लिहिलं आहे म्हणजे क्लिनिनेसबद्दल आहे रेस्टरूमचे. सो यू कॅन प्रेस सॅटिस्फाय. की फार लांब होतं फ्लाईट लँड केलेलं. सो आता आम्ही टर्मिनलला पोहोचलो बाय बस. सो इमिग्रेशन झालेलं आहे, स्टॅम्प पण लागलेला आहे. सो टेक्निकली अँड ऑफिशियली बिफोर हॅव एंटर्ड जर्मनी द युरोपियन युनियन. सो आमची एंट्री झालेली आहे. सो हे आहे फ्रँकफर्ट एअरपोर्ट. सो येस, बेल्ट नंबर 13वरनं बॅग कलेक्ट केली आहे. सो मी सांगत होतो की जे काही ऑब्झर्वेशन्स आहेत, जसे की आपण भारतमध्ये इंडियामध्ये आपण ट्रॅव्हल करतो डोमेस्टिक आणि आता इंटरनॅशनल. सो हे एअरपोर्ट जे आहे, सो याच्यामध्ये बरेचसे सिस्टम्स ऑटोमेटेड बघितलं, जे की आय थिंक सूर्याला खूप आवडले असतील आणि त्याने व्हिडिओज पण घेतलेले आहेत. नाही, हे असे डोर्स वगैरे नाही आहेत ना एवढे पुण्यात. हे जे आहे हे आपले नाही. सो आपल्या इकडे पॉप्युलेशन आहे जास्त, म्हणून थोडं ऑटोमेशनला हे आहे. बट जर्मनी इज नोन फॉर ऑटोमेशन, आणि फक्त ते ऐकलं होतं आणि आज प्रत्यक्षात ते बघितलं ऑन द एअरपोर्ट. सो आता आम्ही वेट करणार आहे जवळपास 1 वाजेपर्यंत. आता वाजले सकाळचे 9:30 जवळपास. सो 1ला आम्हाला पिकअप करण्यासाठी येणार आहेत एअरपोर्टला. सो आधी इंडियामध्ये असताना फॉरेनर्स अपन बघतो, पण नाउ वी आर द फॉरेनर्स इन जर्मनी. तो मुझे लगता है कि ये सिर्फ लुफ्तांजा का टर्मिनल है, ऐसा लग रहा है, क्योंकि सर्व काही जे काही बघितलं आम्ही प्लेन्स पार्क्ड, सो ते लुफ्तांजाचे होते. फ्रेश वगैरे हो लुफ्तांजाचा. सो इथून बघू एक्झिट कुठून आहे. प्लीज सर प्लीज. आम्ही आत गेलो, बट त्यांनी सांगितलं की फक्त बिझनेस ट्रॅव्हल जे असतो त्याच्यासाठी आहे. यहाँ पे वॉशरूम. यू विल स्टे हियर क्या? यहाँ पे रखे क्या हम बैग? सो गाईज थोडं फ्रेशन अप झालेत. सो वॉशरूम अँड ब्रश वगैरे केला आणि थोडा फेस वॉश जो आणलेला आहे डर्माचा 2% सॅलिसिलिक ॲसिडचा, सो तो लावला आणि थोडं फ्रेशनेस जाणवतं आता चेहऱ्यावर पण. आणि आता परत एक मेल लिहायचं आहे, कारण की मी तुम्हाला सविस्तर सांगेल की ते काय झालं नेमकं माझ्यासोबत. हॅलो.
takes you to Terminal 2, D, E, as well as to terminal option is Terminal 2, D, E. ही जी आहे याला स्कायलाईन म्हणतात. सो टर्मिनल्स जे आहेत इथं T1 वरून आम्ही आता T2ला चाललो आहे. सो हे कनेक्शन जे कनेक्टिंग ही स्कायलाईन आहे. सो 9 वाजता आम्ही लँड केलं होतं आणि 3 वाजता आम्ही एअरपोर्टच्या बाहेर आलेत. वाव. हो टेस्ला 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 टेस्ला. सो आम्ही आता डिस्कवरी केलेली आहे. तो जो समोर दिसतोय ना तुम्हाला तो सिंहगड आहे आपला. आणि ह्या साईडला चिंतामणी सर राहतात पर्वतीला. ओ शिट ओ शिट ओ शिट. 3-4 गाड्या सोडल्या. ॲक्च्युली समोर ॲक्सिडेंट झाला होता. जवळपास 3-4 किलोमीटर 4-5 किलोमीटरपासून अजून पण लाईन तशीच आहे. पण त्याच्यामधलं तुम्ही डिस्टन्स बघा 2 गाड्यांमधलं. मेंटेन डिस्टन्स आहे आणि हॉंकिंग पण नाही आहे. दॅट इज द डिसिप्लिन. काय झालं माझ्यासोबत किस्सा. सो फर्स्ट टाईम इंटरनॅशनल ट्रॅव्हल आणि त्याच्यामध्ये पण खूप मोठा एक्सपिरियन्स झाला. काय झालं की आम्ही मुंबईला ज्या चेक इन बॅगेज काउंटरवर. सो त्यावेळेस माझ्या ज्या होते पासपोर्टवर त्यांनी बघितलं. सो त्याच्यावरती नंबर ऑफ डेज फॉर स्टे तर तो 6 डेज होता. आणि माझं विजा व्हॅलिडेशन जे आहे ते 9 मेपर्यंत होतं. बट माझ्यासोबतचे जे आहेत त्यांचा अराऊंड 8 डेज. इट वॉज रिटन 8 डेज. तर आम्ही त्याच्याकडे लक्षच नाही दिलं. मग ते बोललेत की बाबा तुमचं 8 दिवस 7 दिवस होतात आणि तुम्ही 8व्या दिवशी 26 तारखेला रिटर्न करा. सो यू कॅन्ट फ्लाय. लिटरली मी त्या शॉक झालो. मग म्हटलं काय करायचं. तर त्यांना विचारलं की बाबा नाही सर तुम्ही जाऊ नाही शकत. नाही तर तुम्ही 24ला रिटर्नची फ्लाईट बुक करा. तो आमचा प्लॅन असा होता की रिटर्न ऑन 26 असा प्लॅन होता. सो मग त्याच आय थिंक अराऊंड 11 वाजता रात्री फ्लाईट बुकिंग केली. माझं आता सध्याच्या स्थितीला असं आहे की बाबा मी फक्त 7 दिवसासाठीच राहू शकतो इथं. आणि मी मेल वगैरे केलेला आहे एम्बेसी. त्यांच्या वेबसाईटवरती वगैरे लिहिलेलं आहे. माहीत नाही त्याचं उत्तर काय येईल कारण की आज रविवार आहे. सो आज सुट्टी आहे. सो मी लिहून तर ठेवला आहे मेल. बघूया. तर अशी ती स्टोरी होती. सो फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप आणि हा एक्सपिरियन्स. सो तेव्हा कळालं की जर तुम्ही शेंझेन विजावरती येत असाल सो तुम्हाला नंबर ऑफ डेज जे फार इम्पॉर्टंट आहे. तर तिथे लिहिलं असेल नंबर ऑफ डेज तर त्याप्रमाणेच तुम्हाला ते राहू दिलं जाईल. सो दिस इज द थिंग आय वॉन्टेड टू शेअर. आणि म्हणून म्हटलं जातं की बाबा ट्रॅव्हल मोर टू गेट मोर एक्सपिरियन्सेस. सो असे एक्सपिरियन्सेस तुम्हाला कळतात तरी हाव यू ओव्हरकम दिस विथ अ बेटर सोल्युशन. कारण की अनुभव जेवढे जास्त तुम्हाला ट्रॅव्हलिंगमधनं येतील तेवढे अनुभव तुम्ही दैनंदिन जीवनात नाही करू शकत. नाव एन्जॉईंग दी व्ह्यू. कारण की इथून आता आम्ही एअरपोर्टवरनं 3 वाजता निघालो आहे आणि अराऊंड 4 आवर्सची जर्नी आहे टू दी हॅनोवर. 120च्या स्पीडने सर्व गाड्या इथं जातात. सो दॅट इज कमेंडेबल. कारण की मला एकही आतापर्यंत पॉटहोल दिसलेला नाही आहे इथं. युरोपमध्ये चेक इन जे असते ते तुम्हाला 3 वाजता दुपारी चेक इन असते आणि 11 वाजता सकाळी चेकआउट तुम्हाला करावं लागतं. सो दिस इज अ डिफरंट रूल. इंडियामध्ये जर असतील तर तुम्ही 11चं तुम्हाला चेक इन वगैरे करून तुम्ही केव्हाही चेक इन करू शकता. पण 12पर्यंत तुम्हाला चेकआउट करावं लागेल. सो दिस इज अ डिफरन्स. तर इंडियामध्ये जसं मान्सून सीझन पर्टिक्युलर टाईम पिरियडमध्ये येतं तसं इथं मान्सून सीझन नाही. इथं केव्हाही पाऊस पडू शकतो. हाँ करीना कपूर, हाँ सलमान खान. ओनली 3. सुपर. Yes. गाईज इथून आता आम्ही आहे अराऊंड 126 किलोमीटर लांब हॅनोवरपासनं. वॉशरूमसाठी थांबलो होतो. अशा टाईपचं आपल्याला प्रत्येक स्टॉप नंतरून आपल्याला इथं असं वॉशरूम वगैरे असतं. आताच जेवण झालं
माणसं. खूप थंडी इथं, लिटरली अराउंड 8 डिग्री सेल्सिअस आहे टेम्परेचर, बट इट फील्स लाईक 5 डिग्री सेल्सिअस. अराउंड 7:30पर्यंत इथं पोहोचले आणि नंतर मग फ्रेश वगैरे झाले आणि 8 वाजल्यापासून इथं लंच. सो जे शेफ आहेत ते राजस्थानवर नाही. फिश होती, नंतर ढोकला, नंतर छोले आणि खीर. सर्व खीर खूप, शेवयाची खीर होती, खूप छान होती. त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स वगैरे टाकले होते. आणि हे पफर जॅकेट फर्स्ट टाईम जे डिकॅथलॉनमधनं मी घेतलं होतं. सोना रूम, स्टीम रूम, हे रूम्स आहेत. मी ॲक्च्युली आमच्या रूममध्ये जाऊन तुम्हाला टूर देईन. आजच्या प्रवासाने खरंच खूप दमलो आहे. आता लवकर झोपायचं आहे आणि लवकर उठायचं आहे. आणि खरंच सांगू का, उद्यासाठी खूपच एक्सायटेड आहे मी, कारण उद्या जर्मनीमधील माझ्या ट्रेड फेअरचा पहिला दिवस आहे. आणि तोपर्यंत बाय बाय, शुभरात्री.